तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आखजीचा दिवस आणि आत्ताच मी झोपून उठले, कारण की आत्ता 1-1.5 घंटा झोपलो होतो. आखजीच्या दिवशी जे रात्रीच्या वेळी आमच्या गावामध्ये राहतं रात्रभर सोंग. तर संध्याकाळी जे येते 8ला चालू होतात आणि सकाळी 7-8पर्यंत चालतात, म्हणजे पूर्ण रात्रभर चालतात ते. तर तेच पाहायसाठी आज थांबणे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवतो, जेवढं झालं तेवढं व्हिडिओ घेतो आणि दाखवतो. तर आता जे मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, स्क्रीनवर मी जे आम्ही रात्री जे टोप म्हणजे आमच्या घरी पण सोंग घेतलं होतं, तर जे टोप पण ते सजवलं आहे, त्याचे मी काही व्हिडिओ फोटो टाकतो इथं. बघा, इथं स्क्रीनवर पाहून घेऊ शकता तुम्ही. रात्रीचे 8-9पर्यंत सजवले ते. त्याला ते मोराचे पक लावले, पुन्हा म्हणजे लाईटिंग ते सगळं काही लावलं आहे. आणि आत्ताच मी बघा चारा आणला, त्याच्यामध्ये जे कुट्टी काढून घेतली आणि टाकून पण दिली. याला इकडच्या साईडला बैलाला टाकली आणि इकडं म्हशीला पण टाकली. तर मी जेवढे होईल तेवढे दाखवून द्यायचा प्रयत्न करेन. आणि जे एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं होणार नाही, कारण की एक व्हिडिओ जो तो जास्त लंबा होईल. त्यामुळं या व्हिडिओचे 2 ते 3 पार्ट करीन. ते 2-3 पार्ट पाहून घ्या तुम्ही. आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. आता जे 4 वाजले आणि 7-8 वाजता जे ते चालू होत जाईल. म्हणजे जे आमच्या गावची जी प्रथा आहे ती 100 ते 150 जुनी 100-150 वर्षापासून चालू आहे. दरवर्षी जे सोंग राहतात ते रात्रभर चालतात. जेवढे रामायणमध्ये कॅरेक्टर आहे ते पूर्ण कॅरेक्टर राहतात. जसं रावण हे ते पूर्ण जेवढे कॅरेक्टर आहे, रावण, राम, लक्ष्मण हे पूर्ण कॅरेक्टर राहतात. तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भेटूया आपण थोड्या वेळाने. आता अजून तर काही नाही आहे. आता आम्ही रात्रीचे टोपके पूर्ण सजवून ठेवले. मी तुम्हाला फोटो दाखवलेच. रात्रीचे जे टोप पण ते सजवलं होते ते पूर्ण पहिल्या सोंगापासून शेवटच्या सोंगापर्यंत व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. रात्रभर चालतं ते. आणि जेवढे रामायणमध्ये जेवढे पण कॅरेक्टर आहे, एकूण एक कॅरेक्टर राहते त्यामध्ये. त्या कॅरेक्टरची कॉपी करून ते टोप गिप सगळं राहते. तसं कपडे जर राम-लक्ष्मण जवळ बाण ते राहतं ते पूर्ण बनवून राहते. तर मी तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या व्हिडिओचे 2 ते 3 पार्ट करेन मी, ते पूर्ण पार्ट पाहून घ्या. तर भेटूया आपण आता थोड्या टायमानं. जे सध्या 4 वाजले, 5-6 वाजता मी गावात जाईल. बघा, मी तुम्हाला दाखवून देतो ते कुणीकडे आहे. हे बघा इकडच्या साईडला आहे आमचं गाव. आणि इकडून हा आपला कोटा आहे. हे बघा, आणि इकडे मी चारा पाणी बी टाकून घेतलं आहे. मी तुम्हाला दाखवतो ते कुठं राहते ते रात्री. तर हे बघा, इकडचं जे आमच्या गावाचा शेवट होतो इकडं, आणि इकडच्या साईडला आहे. तर ते राहते इथं जे गावचं बस स्टॉप आहे तिकडच्या साईडला जे गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये एक राऊंड राहतो त्याचा. सो ते कमीत कमी ते 25 ते 30 कॅरेक्टर राहतात. तर ते एकूण एक कॅरेक्टर घेणं लागतं, त्यामुळे पूर्ण रात लागते त्याला. 25-30 कॅरेक्टर घेणं म्हणजे एका कॅरेक्टरला 1-1.5 घंटा. तर 1-1.5 घंटा नाही, पण काहीला जास्त लागतो, काहीला कमी लागतो. आणि काहीचं जे ते म्हणजे जे रावण, राम, लक्ष्मण आणि ते जे राहते ते एक सोबत येतात. म्हणजे त्यांचे ते भाषणं वगैरे राहते. ते पण मी जेवढे होईल तेवढे तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. भेटूया आपण आता थोड्या टायमानं. ज्यावेळेस तिकडे जायचं त्यावेळेस मी व्हिडिओ चालू करीन.
तर मी आत्ताच झोपतून उठल्यामुळं जे ते थोडं हे झालं आहे, तर आंघोळ गिंघोळ करतो. चारा पण आणून घेतला आहे बघा, टाकून द्यायला. आत्ता उठलो मी, 1-1.5 घंटा झोपलो होतो, कारण की जे रात्री जागावं लागेल आता रात्रभर, त्यामुळे मग रात्री झोप येणार नाही. अशाच्यानं जे आता झोपलो होतो 1-1.5 घंटा. तर आता भेटूया आपण थोड्या वेळाने. चारा पण टाकून घेतला आहे. तर मी करतो आंघोळ, मस्त फ्रेश वगैरे होतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे 2 ते 3 पार्ट करेल मी, पूर्ण पार्ट पाहून घ्या. आणि आता तर काही नाही आहे, पण 7 ते 8 वाजता चालू होतं इथे, मी दाखवून देईल तुम्हाला. भेटूया आपण थोड्या वेळाने. पाय आम्हाला होती जे सोंग पाहिली आली काय नाही बोलल गे पहिले ती पुढे खाता खाता मी आला पाहिजे, मी आलो पाहिजे ना. महादेव वाला माझ्या अरे हो सुनील कटिंग नाही केली. खरं आता लावेल तरी और ओरिजिनल कैमरा
सौर्यभाई सौर्यभाई बरोबर पाहुण्या कॅमेरा बरोबर ना. अरे का होऊन रे तुम्ही हे करून राहिले पाहुणे अरे कॅमेरा मला काय दिवस राहिलं बरं का रे पाहुणे कॅमेरा मागे. तुला जावडा पाहायचा तुझ्या बावराला पण झालं रे तू लावड्या तमाशा चालू गावाचा इकडे का तू नाही एवढं त्याच्यामुळेच खेळता राहते बारीक घालवर तलवार फिरवतो बाय. ऐकायचं नाही माहिती आमचं हा तलवार बघ फिरवतो. अशी पाहिजे चढावर चढ जमत नाही ते आता. कार्तिक डोळे पडल मी धरतो. तर मित्रांनो आता इथे जे ते आपले सोंग सजवणं चालले होते. आता जे रात्रीचे 1:30 वाजला आहे आणि आता तिकडं सोंग चालली आहे आणि इकडं जे सजवून चालली इकडं आलो होतो मी आता. तर पहा तुम्ही आता सध्या जे राम आणि लक्ष्मणचे सजवून चालली आहे आणि त्यानंतर आमच्या पप्पाने सोंग घेतलं होतं ते पण सजवून चालले होतं. तर ते तोंडावर जो कलर मारणं चालली आहे बघा इकडं टोप गिप आहे इकडं आपली तलवार हे बघा कलर मारणं चालली इकडं पूर्ण तोंडावर कलर राहतो ते तुम्ही पुढं पाहून घ्या. हे सॉंग जे प्रधानजीचं होतं तर ते मिशागी वगैरे सगळं काढण्यात आले होते. जो रामायणमध्ये जे कॅरेक्टर होतं प्रधानजी ते सॉंग होतं हे. आणि याच्यानंतर म्हणजे याच्या आधी जे रावणाचं होतं तर रावण जे सध्या पुढं गेलेले त्याच्यानंतर हे होतं त्यामुळे पुढं पाहून घेऊ शकता रावणाचे आणि त्याचे. तर इथून जे आमचे पप्पा सॉंग चालू होते तर हे पहा तुम्ही आता हे 2 क्लिप काढले तर पाहून घ्या तुम्ही.
तर इथं जे ते डाकणीचं आणि रावण आणि आपलं प्रधानजी असे 3 सोंग होते आणि राम लक्ष्मण पण होते. तर यांची भाषणं झाली ते तुम्ही पाहून घ्या.